काय करशील रे? काय करशील? हा काय करेल? चल इकडे. अरे बाबा आजकाल काय मज्जाच नाही रे. काय म्हणायचं का तुला? अरे तुला माहिती आहे ना आपल्या नेहमीच. अरे जाऊ दे आजचं जाऊ दे, उद्या आपण मस्त करू ना. आता आपण घेऊन मस्त पत्ती घेऊ. चल चल. आसमान में परिंदे उडते. आईला काय सांगू नका. नाही मी सांगणार नाही. काय सांगणार? नका नका. तुम्हाला जर मी आवडत असेल तर आईला काही सांगू नका. चला. आई आई आयो. आले का रे तुम्ही शाळेतून? हो. मग कशी झाली शाळा? मस्त. मग चला तर तुम्हाला काहीतरी खायला बनव. नको नको आई मी खेळायला जातो. अरे थांब काहीतरी खाऊन जा. नको नको. अरे हा गेला. आता तुम्हाला काहीतरी बनवते थांबा. नको नको. काय झालं? काय बोलताय? काय सांगायचं? काहीच नाही. आमची शाळेतली मस्ती. चल तुला मी आता काहीतरी आई मी पण सारी खेळा आल्यावर खाईल. ही पण गेली, तो पण गेला. तर तू तरी थांब, तुला मी देते. नको नको. माझाही खूप अभ्यास आहे. मी पण चालली. सगळे गेले. हे 2 दिवसापासून मी बघते काहीतरी लपवत आहे. पण काय लपवत आहे कसं कळणार? हा मी उद्याला ना एकदम पाठलागच करते. मग मला कळेल की माझ्यापासून नक्की काय लपवत. दिवस दुसरा. ब्लॅकआउट आहे, ब्लॅकआउट आहे. अरे काम कर. तिचा हात सोड आणि आईचा हात पकड. घाबरत नाही कळलं ना. तिला मी सांगितलंय ह्यांच्यासारख्या लोकांना ना घाबरायचं नाही, लढायचं. तुम्हाला हात तर लावून दाखव. तुम्हाला एकच संदेश द्यायचा होता की अशा परिस्थितीत बऱ्याच मुली अडकतात. ह्या परिस्थितीला त्यांना न घाबरता तोंड दिले पाहिजे. व जर तिच्यापेक्षा जर बळकट एखादा व्यक्ती असेल तर तिने तिच्या अंगातला सगळा जोर लावून त्याला मारला पाहिजे किंवा आडाओरडा करून बाजूच्या लोकांना गोळा केला पाहिजे जेणेकरून तिचा जीव वाचेल. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त तिची नाही तर पॅरेंट्सची पण आहे की त्यांनी त्यांच्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की त्यांचं स्वभावात काय बदल येते का ते काय आपल्यापासून लपवत आहेत का. तर हाच आम्हाला तुम्हाला संदेश द्यायचा होता. जय हे डान्स संपले का तुमचे?